ह्यो रस्ता 2012 पासून प्रलंबित होता। या ठिकाणी रहिवाशांना येण्या जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या। त्याचप्रमाणे पावसाळ्यात या रस्त्याला चेंबरचे पाणी वर येत होते। त्या सर्व समस्या मॅडमला सांगितल्यावर त्यांनी त्यावर कारवाई करून टेंडरचे काम या ठिकाणी दिलेले आहे। त्याबद्दल खरं तर नगरसेवक म्हणून हे काय पद नाही, फक्त ही सेवा करण्याची एक संधी आहे लोकांची, असं मी मानतो। कुणालाही कसली अडचण असली त्याने निसंकोचपणे भेटावं किंवा फोनवर जरी आपली समस्या सांगितली तरी त्याचं निराकरण होईल, अशी मी ग्वाही देतो। आज शिर्डीच्या प्रभाग क्रमांक 2 मधील ओम साईनगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेला तसेच अनेक ठिकाणी खड्डे व पावसाळ्यात पाणी तुंबत असल्यानं हा प्रलंबित असलेला रस्ता आज नगरसेविका सौ सुनीताताई वसंत गोंदकर व नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर यांच्या पुढाकारानं व राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके, नगरसेवक निलेश दादा कोते, ॲडव्होकेट जगन्नाथ गोंदकर, माजी नगरसेवक अशोक भाऊ गोंदकर, साईराम गोंदकर, ॲडव्होकेट राहुल गोंदकर, अतुल गोंदकर, अमृत गायके, तुषार गोंदकर, दत्तात्रय गोंदकर, आप्पा अरबड, प्रसाद गोंदकर, नलिनी गिरी यांसह ओम साई नगरमधील ग्रामस्थ व महिला भगिनींच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाला लागणाऱ्या यंत्रांची पुष्पहार अर्पण करत पूजा केली व नारळ फोडून रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलंय। या प्रसंगी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्ता अखेर काम सुरू होऊन प्रश्न मार्गी लागल्यानं तेथील रहिवासी महिला भगिनींनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचे आभार मानले आहेत। आज या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या आमच्या ओम साईनगर मधील रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं उद्घाटन आपल्या नगर परिषदेच्या अध्यक्षा थोरातताई, उपाध्यक्ष अभयराजे शेळके, तसेच आमचे ज्ञानोबा गोंदकर, नगरसेवक निलेश दादा, त्यानंतर आमचे या प्रभागाचे नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर, वसंत अंकल गोंदकर यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होत आहे। खऱ्या अर्थानं शिर्डी नगर पंचायतीने, शिर्डी नगर परिषदेने जे काम चालवलेलं आहे ते अत्यंत असं कौतुकास्पद आहे की ही जी आमची ओम साईनगरमधील वसाहत आहे, या वसाहतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण असा रस्ता समजला जातो की तो रस्ता पिंपवडी रोडपासून तर ते शिवरस्त्यापर्यंत सन अँड सन रोडला हा मिळतो आहे। त्यामुळं हा एक असा महत्त्वाचा रस्ता असून या आमच्या ओम साईनगर रहिवाशांसाठी अत्यंत असा महत्त्वाचा आहे। आणि या रस्त्याचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते होत आहे। हा एक विशेष आनंद आमच्या ओम साईनगरमधील रहिवाशांना आहे। असंच कार्य नगरपंचायतीने या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि परत पुन्हा सुद्धा अनेक समस्या या रोडबाबत आहे, याचंही एक लक्ष मी त्यांच्याकडे वेधू इच्छितो। साधारणतः हा जो 18 मीटर रोड आहे, 18 मीटर रोड हा 2012 साली झालेला आहे। 2012 पासून तर ते जयराम मार्गापासून तर नगर मनमाड रोडपर्यंत जो लक्ष्मीनगर वसाहतीतील रोड आहे तो सुद्धा खुला केलेला आहे। याबद्दलही मी या ओम साईनगर परिवाराच्या वतीनं मी नगर परिषदेचे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे, शिवसाहेबांचे आभार मानतो। आणि त्यानंतरही दुसरा रोड जो आहे तो अपूर्ण आहे, तो रतिलाल लोढा यांच्या जमिनीपासून तर ते शिर्डी पिंपळी रोडपर्यंत तो सुद्धा पूर्णत्वास न्यावा अशी मी या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि या ओम साईनगर मधील रहिवाशांना या दोन्ही बाजूने रस्ते खुले करून देण्यात यावे, कारण हे जे रस्ते आहे हे फार पूर्वीपासून आम्ही अडचणीत दिवस काढत आहोत। ज्यावेळी साईबाबा संस्थानने जिल्हा परिषद शाळेसाठी जागेची संपादित केलं त्यावेळी सुद्धा 18 मीटर रोड अस्तित्वात नव्हता। आम्हाला इकडून तिकडून या पिंपवाडी रोडला जाणं लागत होतं, परंतु 18 मीटर रोडमुळे ही आमची खूप सोय झालेली आहे। आणि ही सोय शिर्डी नगर पंचायतीने त्यांचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील यांनी
चांगल्यारीत्या करून द्यावी. अर्थात थोडं जादा बोलतो, या रस्त्याने सुद्धा रोजचा वापर आपले शिर्डी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अभयराजे शेळके करतात. त्याच्यामुळं वेगळं काही मला सांगावं असं काही वाटत नाही. ते या ओम साईनगर मधील रहिवासी आहे असं समजून या भागाचा विकास करतील. कारण हा ओम साईनगर मधील हा जो क्रीम एरिया आहे, हा आमचा 5 स्टार हॉटेलचा हा एरिया आहे आणि या भागामध्ये ज्या सोयी झालेल्या नाहीत त्या खूप अपूर्ण अशा आहेत. पण त्या निमित्तानं मी अध्यक्षांना आणि अभय भैयांना, राजेंना आणि या आमच्या नगरसेवकांना विनंती करतो की हा भाग कसा पुढारलेला राहील असं मी त्यांना आवाहन करतो आणि जास्तीत जास्त आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या शिर्डी नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी या नगरसेवकांनी करावा. त्या कामी ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकामी निश्चितच आम्ही पुढाकार घेऊ. ओम साई नगर मध्ये 18 मीटर रस्ता होत आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा रस्ता होत आहे. त्यांनी नेहमी सांगितले की शिर्डीसाठी नेहमी मी सदैव प्रयत्नशील राहील आणि शिर्डी गावकऱ्यांसाठी ते नेहमी प्रयत्न करून त्यांचे प्रश्न सोडवून मार्गी लावतील अशी नेहमी ते आम्हाला सर्वांना सांगत राहतात. आणि इथल्या रहिवाशांना एक सांगू इच्छिते की तुमच्या छोट्या गोष्टी आम्ही दादापर्यंत पोहोचवतो. तुमची कसली अडचण असेल तर आमचे वसंतदादा, अभय भैया शेळके, आपले इथले सगळे नगरसेवक, कोणत्याही नगरसेवकाला सांगितले तरी त्या तुमचे सगळ्यांचे कामं होणार. असं काहीच नाहीये की त्याच वार्डमधले नगरसेवकाला काम सांगितलं आणि त्यांनी केलं, असं काहीच नाही. शिर्डीतले 11 प्रभागातले कोणत्याही नगरसेवकांना काम सांगितलं तर ते सगळेजण करणार आहेत. आज ओम साईनगर मध्ये येथील नगरसेवक वसंत अंकल आणि सतीश भाऊ यांच्या पुढाकाराने या ठिकाणी रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. नामदार आमचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा सुजयदादा असतील, यांचं मार्गदर्शन नेहमी या शहरासाठी वेगळ्या पद्धतीने लाभलेलं आहे. शहराचा विकास झपाट्याने चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं चालू आहे. शहर भयमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन DP रोड आपण या ठिकाणी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. जे काय प्रश्न प्रलंबित आहेत, आत्ताच आबांनी जसं सांगितलं तसं आम्ही रतिलाल लोढा म्हणजे आमचे काका त्यांची चर्चा केलेली आहे. सुजयदादांनी केलेली आहे, नामदार साहेबांनी केलेली आहे. त्यांनी पण त्याचा होकार दाखवलेला आहे रस्ता ताब्यात देण्यासंदर्भात. मी त्यांचं कौतुक यासाठी करतो रतू काकांचं की त्यांना आम्ही विनंती केली की बाबा पैसे तुम्हाला नंतर मिळतील, आधी रस्ता तुम्ही आम्हाला ताब्यात द्या. तर त्यांनी ती म्हणजे आमची विनंती त्यांनी मान्य केली. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी निलेश दादा आमचे नगरसेवक म्हणून जे सहकारी नगरसेवक आहेत ते पण उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर आबा आहे, ॲडव्होकेट आबा आहेत आणि सर्वच या ठिकाणी जमलेले नागरिक आहेत. सगळ्यांना, आमच्या नगराध्यक्ष आहेत, सगळ्यांना मी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगतीची घोडदौड आमची चालू राहील दादांच्या आणि साहेबांच्या नेतृत्वात. खरं तर आज या ठिकाणी आमचे अध्यक्ष मॅडम, उपाध्यक्ष भैया, सहकारी नगरसेवक वसंत अंकल, निलेश दादा आणि सगळे मान्यवर व इथले रहिवासी यांच्या सगळ्याच्या सहकार्यांना आज हा जो प्रलंबित प्रश्न होता बऱ्याच दिवसाचा या रस्त्याचा, तो आज मार्गी लागत असताना मनस्वी आनंद होत आहे. कारण मुळात ज्यावेळेस या प्रभागात फिरताना आम्ही जे लोकांना आश्वासन दिले होते त्याची पूर्ती होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर ही तर सुरुवात आहे. अजून बरेचसे काम आपल्याला या प्रभागात चांगल्या प्रकारे करायचे आहे आणि हा प्रभाग एक आदर्श प्रभाग करायचा आमचा मानस जो आहे त्या दिशेने वाटचाल चालू आहे. पुढील भविष्यात पण सगळ्या नागरिकांचा असंच सहकार्य राहील आणि विकास कामांना गती भेटेल अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे. आणि ह्या रस्त्याच्या नारळच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सगळे इथले रहिवासी व मान्यवर यांचे मी आभार मानतो. खरं तर
नगरसेवक म्हणून हे काही पद नाही, फक्त ही सेवा करण्याची एक संधी आहे लोकांची, असं मी मानतो. कुणालाही कसली अडचण असली त्याने निसंकोचपणे भेटावं किंवा फोनवर जरी आपली समस्या सांगितली तरी त्याचं निराकरण होईल, अशी मी ग्वाही देतो. आज ओम साई नगर रस्त्याचे कामाचे भूमिपूजन या ठिकाणी आमचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय जयश्रीताई थोरात, तसेच अभय भैया शेळके पाटील व आमचे नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वारंवार मॅडमला विनंती करून या रस्त्या संदर्भातले प्रश्न मांडले व त्यांनी लगेच सीओ साहेबांना या रस्त्याचे टेंडर काढण्याची विनंती केली व ह्यो रस्ता 2012 पासून प्रलंबित होता. या ठिकाणी रहिवाशांना येण्या जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे पावसाळ्यात या रस्त्याला चेंबरचे पाणी वर येत होते. त्या सर्व समस्या मॅडमला सांगितल्यावर त्यांनी त्यावर कारवाई करून टेंडरचे काम या ठिकाणी दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. व या ठिकाणी त्याचप्रमाणे पिंपळवाडी रस्त्याचे कमीत कमी 20 वर्षापासून पिंपळवाडी रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रश्न अभय भाईंनी या ठिकाणी अध्यक्ष मॅडमनी तो पूर्ण मार्गी लावलेला आहे. आज त्या ठिकाणी कमीत कमी 40 फुटाचा रस्ता आज वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे. त्याचप्रमाणे माऊली नगरचा रस्ता आहे तो पण डांबरीकरण झालेला आहे. तसेच हा दत्तनगरमधील बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्याबद्दल मी अध्यक्ष मॅडम व अभय भैयांचे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेही खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे कार्यतत्पर सीओ साहेब यांचेही खूप खूप आभारी आहे. रस्त्यांमध्ये खूप सारे असे खड्डे होते की जेणेकरून गाडी चालवण्यासाठी किंवा पायी चालण्यासाठी त्रास होत होता नागरिकांना. हो, खूपच आनंदित आहे, कारण बरेच वर्षापासून हा रस्ता थांबला होता. जसं आता वकील साहेबांनी सांगितलं की मागच्या 2012 मध्ये हा रोड झाला होता, त्यानंतर अजूनही त्या रोडचं दुरुस्तीकरणाचं काम झालेलं नाहीये. सो एवढ्या वर्षानंतर झालं असल्यामुळे सगळे नागरिक आनंदित आहे. बऱ्याच वर्षापासून जो ओम साई नगरचा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम थांबले होते ते आज नगराध्यक्ष मॅडम यांच्या परमिशननी, त्यासोबत उपनगराध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ मान्यवर आणि नगरसेवक यांच्या सोबत मुहूर्त करून पूर्ण करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे ओम साई नगरच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानते. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला ओम साई नगर मधील रहिवाशांसाठी आज हा रस्त्याचं भूमिपूजन दुबारा भूमिपूजन झालेलं आहे. तरी पण ज्या अडचणी होत्या आज त्या दूर होतील असं वाटतंय, कारण बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा मार्ग आज रस्त्याचं काम सुरू होत आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई इच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध,
राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकोरी रोड, शिर्डी.